नाव घेतानाच आवाज चढवतो छत्रपती शिवाजीचा महाराष्ट्र, आणि मी या महाराष्ट्रातला आहे, गर्व वाटतो, अभिमान वाटतो आपल्याला. मग आपल्याला महाराजांचं नाव करायचं असेल, स्वाभिमान व्यक्त करायचा असेल, तर महाराजांचा इतिहास आत्मसात करून कार्यान्वित करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. खरं तर मला आज वाटलं यांची भाषणं ऐकताना आणि माननीय देवेंद्र फडणवीस बोलत असताना आता, की माझा सेंड ऑफ आहे वाटतं. माझा सेंड ऑफ आहे. मी राजकारण निवृत्त होतोय काय, की जे अशी भाषणं माझ्याबरोबर करतायत, यानंतर मी काम करू शकेन की नाही हे सांगू शकत नाही असंच वाटत. पण मी माझ्या नेत्यांच्या अपेक्षाच्या बाहेर कधी जात नाही. त्यामुळे त्यांचं ऐकेन, काम करत राहीन, त्यांची अपेक्षा मला ज्या दिवशी वाटेल तेव्हा मी एक दिवस पण राहणारा माणूस नाही, राजकारणात पदासाठी जगणारा माणूस नाही. माझ्या आयुष्यात मिळाले पद ही मला दिली गेली आहेत, मी मागायला गेलो नाही. मला बोलून देण्यात आली, बाळासाहेबांनी दिलेली पद मला घरी मातोश्रीवर बोलून दिली आहेत, आणि म्हणून माझं आयुष्य जगलो. 74 पूर्ण केली. मी स्वतःला भाग्यवान समजतो, फार भाग्यवान समजतो. आयुष्यात पदे मिळाली सोडा, त्यापेक्षा माणुसकी मिळवली, आणि आज माझ्या नेत्यांच्या तोंडी माझं कौतुक मला ऐकायला मिळालं. याच्यासारखा चांगला दिवस, सुवर्ण क्षण माझ्या आयुष्यात असू शकत नाही, असंच मला वाटतं. आणि म्हणून राजकारणात यशाची जमा वजाबाकी करण्यापेक्षा आपण महाराष्ट्राचे देशाचे नागरिक आहोत. इथल्या जनतेसाठी आपण काहीतरी करावं, यांना द्यावं, याच हेतूने काम करत राहिल्यास तुम्हाला पण सगळ्यांना यश मिळेल असं मला वाटतं, यश मिळेल. आणि म्हणून आज माझे नेते सगळे बसलेले आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस, आमचे गडकरी साहेब, चव्हाण साहेब,